नमस्कार, मी पंजाब डक. काय झालं, नंदुरबारकडे काल थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला. आज देखील नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी 1-2 ठिकाणी फक्त स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडणार आहे नंदुरबारकडे, म्हणून हे 8 एप्रिलचा अंदाज लक्षात येतो. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचं कांदा काढणी चालू आहे, हळद काढणी चालू आहे, गहू काढणी चालू आहे. तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. म्हणजे सांगायचं झालं तर 20 तारखेपर्यंत चांगलं कडक ऊन राहणार आहे, वारं सुटणार आहे, म्हणून हे देखील लक्षात यायचं. मग राज्यात काही पावसाचं वातावरण आहे का, तर मग तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये 17, 18, 19 या दरम्यान काय होणार आहे, थोडं कोकणाकडं म्हणजे कोकणपट्टीकडं म्हणजे सातारा, कुडाळ, सातारा, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, भोर, महाबळेश्वर, तसंच इकडं नाशिक, इगतपुरीपर्यंत काय होणार आहे, 17, 18, 19, 20च्या दरम्यान त्या पट्ट्यामध्ये थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणजे ते त्या पट्ट्यातच राहणार आहे, महाराष्ट्रात इकडे या बाजूला येणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग राज्यात सांगायचं झालं तर तिकडं पाऊस पडत असल्यामुळे त्या टायमाला काय होईल, महाराष्ट्रात 18, 19, 20च्या दरम्यान थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांना लक्षात यायचा. म्हणजे असा खूप काही मोठा पाऊस नाही, म्हणून त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त राज्यातले सर्व शेतकरी 20 तारखेपर्यंत चांगलं कडाक्याचं ऊन राहणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यातल्या पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भामध्ये वर्धा जिल्हा झालं, नागपूर जिल्हा झालं, भंडारा जिल्हा झालं, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर अकोला, वाशिम, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा, अमरावती, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या तरी तुमच्याकडं पावसाचं वातावरण नाही, म्हणून हा अंदाज लक्षात. चांगली उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे, 42, 43, 44 अंशापर्यंत उन्हाचा पारा वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज विदर्भातल्या 6, 5, 11 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात. त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, ह्या मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा हळद असेल, कांदा असेल, काढायला सुरुवात करा. कारण की सध्या तरी पाऊस 20 तारखेपर्यंत कसलं वातावरण नाही, फक्त 18, 19च्या दरम्यान थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हे तेवढंच अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. कारण की त्याच्यानंतर आपण काय करू, इकडं उत्तर महाराष्ट्राकडं अहिल्यानगर जिल्हा, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे सध्या तरी पावसाचं वातावरण आहे चांगलं, असं म्हणजे मागं जसं पडलं तसं अवकाळीचं सावट नाही, स्थानिक वातावरण तयार होऊन थोडंफार होत असते, म्हणून त्याच्यामुळे एवढी काही चिंता करायची गरज नाही. म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कांदे काढायला हरकत नाही, गहू काढायला हरकत नाही. कारण की सध्या तर पाऊस नाही, मग आता ऊन वाढत जाणार आहे, वारं सुटणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर कोकणपट्टीकडं शेतकऱ्याचे काय झालं, नेमकं तिकडं आंबे चालू आहेत. तर तिकडल्याला सांगू इच्छितो की म्हणजे इकडं मावळ, पुणेच्या म्हणजे पश्चिमेला, पुणे जिल्ह्यापासून पश्चिमेला इकडं जुन्नर तालुका त्या पट्ट्यातल्या, त्याच्यानंतर इकडं सातारा, महाबळेश्वर त्या पट्ट्यामध्ये मात्र 18, 19, 20, 21च्या दरम्यान मात्र तिकडं पावसाचं वातावरण राहणार आहे, काही ठिकाणी पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्या कोकणपट्टीच्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. पण ते पाऊस मात्र महाराष्ट्रामध्ये तिकडे इकडल्या भागात पडणार नाही, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. फक्त 18, 19, 20, 21च्या दरम्यान, एप्रिल दरम्यान काय होणार आहे, फक्त कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडं, इकडं जुन्नर तालुका ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, थोडं पावसाचं वातावरण होणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. आज देखील तुम्ही बघा 8 एप्रिलला नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाशिक, दिंडोरी त्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आणि स्थानिक वातावरण तयार होऊन आज देखील नाशिक जिल्ह्याकडं तुरळक ठिकाणी थोडाफार पाऊस येणार आहे, खूप काही मोठा नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. तसेच तेलंगणा, कर्नाटक, इकडं छत्तीसगड, मध्य प्रदेश त्या बाजूच्या लगतच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या 20 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो आता